हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक जे साधं सिंपलसा जो ब्लाऊज पीस असतो बघा, खूप आपल्याला असे ब्लाऊज पीस असे काही भेटवस्तू देतात, जसं आपण असे प्लेन ब्लाऊज पीस, त्याच्यापासून आपण खूप सुंदरसं मी ना ब्लाऊज कवर तयार करणार आहे। तर त्याचं मेजरमेंट तुम्ही बघू शकता। हे याची रुंदी आहे 13 इंच आणि त्याची उंची आहे 16 इंच। तर हे जे ब्लाऊज कवर आहे ते खूप जास्त म्हणजे 20-25 ब्लाऊज बसतील एवढं मोठं मी ब्लाऊज कवर तयार करणार आहे। तर बघा, वरतून आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच। तर बघा, मी इथे ठळकपणे तुम्हाला माप दिसतील असे हे मी ठेवलेलं आहे। वरती आपल्याला 3 इंचाची खूण करायची आहे आणि खाली 7 इंचाची। तर याचा आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर वाटलंच तर तुम्ही ब्लाऊज पीस ठेवून सुद्धा ही माप घेऊ शकतात, पण मी असं घेतलेलं आहे। आणि हे खूप साधं आणि सोप्या पद्धतीमध्ये हे ब्लाऊज कवर तयार करणार आहे। परत दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 इंचाचं घ्यायचं आहे। तुम्ही 2.5 इंचही घेऊ शकतात, पण मी 3 इंचाचं घेतलेलं आहे, कारण की ब्लाऊज हे जास्त मला ठेवण्यासाठी मी हे बनवत आहे। आणि पूर्ण जी आहे 6 इंचाचं आपल्याला माप घ्यायचं आहे। वरती मी 3 इंच घेतलेलं आहे आणि जी मोठी रेष आहे ती 6 इंचाची। असंही आपल्याला त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। परत मी तुम्हाला एकदा माप दाखवून देते। 6 इंच आहे आणि इथे 7 इंच आहे। आणि बघा, इथे 3 इंच आणि तिकडे बी 3 इंच। तर फक्त छोटंसं असं आपल्याला माप घेऊन टाकायचं आहे। आणि या ठिकाणी जे आहे आपल्याला छोटंसं वर्तुळ तयार करायचं आहे। तुम्ही एखादं भांडं ठेवून सुद्धा हे वर्तुळ तयार करू शकतात। मी फक्त अशा चॉकच्या साहाय्याने हे वर्तुळ तयार करून घेते। आणि या ठिकाणी आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। दोन्हीही साईडने आपल्याला व्यवस्थितपणे हे कट करायचं आहे। आणि हे कट केलेलं ते फेकू नका, याचा पुढे आपल्याला वापर करायचा आहे। म्हणजे जे आपलं ब्लाऊज पीस आहे ते पूर्ण आपल्याला वापरायचं आहे। तर बघा, हा आपल्याला असे वर्तुळ दोन्ही कट करायचं आहे। कट केल्यानंतर परत हा दुसरा पीस आहे, मी खाली फॉर्म सीट लावून घेतलेलं होतं आणि नॉन-1 घेतलेला आहे। आणि सेम हा पीस असं ठेवायचा आहे समोरासमोर आणि याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, मी समोर नॉन-1 ठेवलेला आहे आणि हे पीस असं सरळ ठेवलेला आहे। आणि फक्त आपल्याला याला मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे। तर बघा, मी मार्किंग करून कट करून घेतलेला आहे। तर हा पीस आपला असा येणार आहे समोरासमोर व्यवस्थितपणे, तेव्हा हे आपलं परफेक्ट माप बनतं। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता बघा मी हा पीस घेतलेला आहे, याचं आपल्याला थोडंसं मार्किंग मापं घ्यायचं आहे। तर बघा, मापं घेताना आपल्याला हा वरच्यापासून सुरुवात करायची आहे। तर मी काय केलेलं आहे, वरतून पूर्ण हा जो गोल आकार आहे तिथून ही खालची पूर्ण रेष आणि समोरची ही पूर्ण रेष इथपर्यंत हे माप मी घेतलेलं आहे। ते आहे 39 इंच। तर आपल्याला 40 इंच हे माप घ्यायचं आहे। एक इंच एक्स्ट्रा आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे। नंतर वाटलंच आपण कट करू शकतो। तर हे पूर्ण माप घ्यायचं आहे आपल्याला 40 इंच। आणि त्याच्यानंतर ही दुसरी साईड आहे तिथून आपल्याला माप घेत घ्यायचं आहे आणि ते येतात आपले 18.5 इंच। तर असं हे आपण इथे मी 19 इंचाचं माप घेईल। आपल्याला फक्त प्रत्येक याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। इथून एवढी एक पट्टी घ्यायची आहे आणि दुसरी साईडला दुसरी पट्टी। तर बघा, ही एक पट्टी आपण तयार केलेली आहे। याच्यात मी नॉन-1 वापरलेला आहे आणि फॉर्म सीट वापरलेला आहे। आणि या पट्टीचं पूर्ण माप आहे 40 इंच। त्याची जी रुंदी आहे ती आहे 5 इंच। तर मी जास्त मोठं बॉटमचं आपल्याला ब्लाऊज कवर बनवायचं आहे, तर मी 5 इंचाची घेतलेलं आहे। तुम्ही कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात, पण खरं म्हटलं तर 5 इंच घ्या, म्हणून जास्त ब्लाऊज पीस बसतील। तर बघा, ही पट्टी घेतलेली आहे आणि याचं सुद्धा मी 5 इंच घेतलेलं आहे। म्हणजे ही 18.5 गुणिले 5 इंचची ही पट्टी आहे आणि ही दुसरी याची मापाची ही पट्टी। तर बघा, आपल्याला पूर्ण एक ब्लाऊज पीस जो साधा सिंपलसा ब्लाऊज पीस असतो तो पूर्ण याला लागणार आहे। तर बघा, हे जे छोटे छोटे तुकडे आपण कट केलेले होते त्या जे तुकडे आहे याच्यापासून आपण खूप सुंदरचं ब्लाऊजचं पॉकेट तयार करणार आहोत। त्याला जपून ठेवा। आता काय करायचं आहे, मोठी जी पट्टी होती 40 इंचाची तिला आपल्याला चेन बसून घ्यायची आहे। तर चेन ही 40 इंचाचीच आहे। तर बघा, मी उलटी ठेवलेली आहे आणि अशी आपल्याला उलटी ठेवून इथे पूर्ण याला शिलाई मारायची आहे पूर्ण याला। तर बघा, शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर याला पलटी करून असं व्यवस्थित या ठिकाणी टॉप टिच करायचं आहे पूर्ण व्यवस्थित। तर अशा पद्धतीने याला टॉप टिच करून घेतलेलं आहे आणि मी रनरसुद्धा ॲड करून घेतलं होतं आणि दोन्हीही साईडने मी 2 रनर ॲड केलेले आहे। रनर ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण पहिला भाग घेतला होता
त्या भागाला आपण एक छोटंसं पॉकेट तयार करून घेऊया। बघा मी हे 2 तुकडे जोडून घेतले आणि एक असं एक लेस होती माझ्याकडे, ही लेस तुम्ही बघितलीच असेल, खूप व्हिडिओमध्ये मी वापरलेली आहे। आता ही लेस मी थोडीशी अशी जॉईन करून घेणार आहे, दिसायला थोडासा आपला हा ब्लाऊज कवर छान दिसावा म्हणून। तर बघा मी ही लेस जोडून घेतली। त्याच्यानंतर मी नॉन-1चा वापर करत आहे पॉकेट बनवण्यासाठी। तुम्ही शॉपिंग बॅगचा या किंवा एखाद्या अस्तराचा सुद्धा वापर करू शकतात किंवा घरामधले जे जुने पुराणे कपडे असतात त्याचा सुद्धा मी वापर करू शकतात। तर बघा मी काय केलेलं आहे, इथून आपल्याला 1 इंच माप घ्यायचं आहे। इथे छोटीशी आपल्याला चेन बसवायची आहे। तर बघा मी 1 इंचचं माप घेतलेलं आहे, त्याला कट करून घेते आणि कट केल्यानंतर इथे आपल्याला बसवायची आहे चेन। तर बघा ही चेन आहे, छोटी चेन आहे, तर हे बघा 7.5 इंचाची आणि या ठिकाणी आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर हे बघा आपली शिलाई मारून झालेली आहे, त्याला पलटी मारायचं आहे। पलटी मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे, म्हणजे दाब शिलाई द्यायची आहे जेणेकरून हे आपलं परफेक्ट बसेल। तर बघा या ठिकाणी मी हे जोडून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ही छोटीशी चेन आहे, तर ही चेन 3 नंबरची असते आणि हिला आपण इथे जॉईन करून घेतलेलं आहे, जे आपल्याला छोट्या पॉकेटासाठी वापरले जाते ती चेन। त्याच्यानंतर नॉन-1 घेतलेलं होतं आणि नॉन-1ला असं ठेवून पूर्ण याला मी शिलाई मारून घेतलेली आहे। तर बघा हा नॉन-1चा छोटासा तुकडा होता माझ्याकडेच, तर मी हा पूर्ण असं शिलाई मारून घेते आणि शिलाई मारल्यानंतर हे पॉकेट आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात। त्याच्यानंतर मी याला कट करून घेते। तर वाटलं असं तुम्ही पूर्ण परफेक्ट असं कट करून घेतलं तरी चालेल। तर बघा चेनीच्या ठिकाणी मी डबल टिबल शिलाई मारलेली आहे। तर हे बघा एक्स्ट्राचं जे होतं आपण ते कट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की हा छोटासा मिनी पॉकेट आपला तयार झालेला आहे, तुम्हाला याचे मी दाखवून देते। छोटंसं पॉकेट आपलं, याच्यामध्ये तुम्ही आपण आपलं जे टाचरी पिना आहे त्या ठेवण्यासाठी आपण हे पॉकेट तयार करणार आहोत। त्याच्यानंतर हे पॉकेट आपण मेन जे कापड होतं आपलं त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे। खालून आपल्याला 1 इंच माप घ्यायचं आहे, 1 किंवा 2.5 इंच। तर मी 1.5 इंच मी माप घेतलेलं आहे। याचा थोडासा मी मध्य काढून घेते जेणेकरून आपलं हे जे पॉकेट आहे मध्य येईल। तर बघा इथे मी असं मध्य ठेवून आणि इथे पूर्ण त्याला शिलाई मारून घेणार आहे। तर बघा इथे मी असं तुम्हाला दाखवून देते, अशा पद्धतीने याला पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर तर बघा अशी व्यवस्थित ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे आवडीची जी लेस बीस असेल ती तुम्ही घेऊ शकतात। खूप जणांना माहिती आहे की माझं रूम शिफ्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे काही लेस नाही आहे। मी आता मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे, त्याला याला अजून टाईम आहे, पण तरी मी एक व्हिडिओ शूट करून घेतला। तर बघा ही जी लेस आहे मला ती सापडली, मग मी तिचाच वापर करून घेतलेला होता। तुम्ही कोणतीही लेस वापरू शकतात। तर बघा मी इथे लेस लावली आणि लेस लावल्यानंतर थोडंसं ब्लाऊजचं जे कवर आहे ते थोडंसं खूप छान असं दिसत आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे की आता आपला बघा मी आता खाली फरशीवर तुम्हाला दाखवून देते। आता आपल्याला काय करायचं आहे की हा जी चैनीचा जो भाग होता तो आपल्याला घ्यायचा आहे। तर बघा हे जे पार्ट आहे ते समोरासमोर आले पाहिजे असं आपल्याला जोडायचं आहे। तर अशा पद्धतीने आता आपण काय करूया, जे आहे ते मी पिनअप करून घेते, म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये समजेल। मी तुम्हाला पिनअपनी दाखवून देते। तर हा पार्ट घेऊ नका, वाटलं असं सिम्पलचा पार्ट घ्या पहिला आणि तो आपण याच्या इथे जोडून घेऊया, म्हणजे नॉन-1 आणि नॉन-1 समोरासमोर येईल। तर अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे। तर मी क्लिपा लावून जोडून दाखवते म्हणजे थोडंसं समजेल। तर बघा हा भाग आणि हा भाग समोरासमोर आला पाहिजे आणि इथे आपल्याला क्लिपाचा वापर करायचा आहे। बघा क्लिपा लावून आपण जे बनवतो ना ते खूप सोपं आणि सिंपल बनतं, याच्यामध्ये काहीही मेहनत लागत नाही आणि परफेक्ट बनतं। खूप जण म्हणतात की आमचं वाकडं तिकडे येतं, आम्हाला जोडता येत नाही, काहीच नाही, तर तुम्ही पिनाचा वापर करा। तर बघा अशा पिना मिशोवर बी भेटतात, भरपूर ठिकाणी भेटतात। तर तुम्हाला लागत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक शेअर करून देईल। आणि पहिली गोष्ट तुमच्याकडे समजा अशा पिना नसतील तर बघा आपण जे कपडे वाळत टाकतो त्याचाही वापर तुम्ही करू शकतात किंवा बारीक बारीक पिना भेटतात त्याचाही वापर करू शकतात। खूप सुंदरसे असे हे जे प्रोडक्ट आहे त्याचा वापर करून आपण
कवर करू शकतो। तर बघा मी इथे पिना, फक्त पिना जोडल्या तरी खूप छान दिसत आहे। त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं आहे ते आपण नंतर कट करून घेऊया। तर आता जे पिना मी जोडलेलं होतं तिथे फक्त आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, तर आपली ही शिलाई मारून झालेली आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतं। आता जो दुसरा पार्ट आहे तो चेनीच्या साईडने आपल्याला ठेवायचा आहे। तर बघा हा वरचा जो पार्ट हा मी वरतीच ठेवणार आहे आणि नॉन-1चा पार्ट नॉन-1च्या समोरासमोर। तर असं आपल्याला ठेवून इथे फक्त शिलाई मारायची आहे। पण शिलाईची मारायच्या आधी मी पिनअप करून घेते म्हणून परफेक्ट आपल्याला जमेल। तर बघा मी शिलाई अशी पार्ट आपण जोडून घेतलेला आहे, पिना जोडून घेतले आहे आणि आपली ही शिलाई मारून झालेली आहे। तुम्ही बघू शकतात की एक छोटंसं कवर आपलं सिंपल आतापर्यंत एवढं पूर्ण तयार झालेलं आहे। तर दुसरा जो पार्ट होता तो पार्ट आपण घ्यायचा आहे 18x5 इंचाचा। हा पार्ट आपण घेतल्यानंतर हा पार्ट फक्त आपल्याला असं व्यवस्थित तिथे ठेवून घ्यायचा आहे। जसं आकार आहे तसंच आपल्याला याला शिलाई मारायची आहे। तर यालासुद्धा मी पिनअपच करून घेणार आहे आणि पिनअप केल्यानंतरच मी याला शिलाई मारणार आहे। तर बघा इथे मी पिनअप करून घेतलेलं आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर हे आपलं जो ब्लाऊज कवर आहे ते भरपूर पद्धतीने म्हणजे खूप छान पद्धतीने तयार होऊन जातं। आणि पिना तुम्हाला घ्यायच्या असेल तर मी माझ्या कम्युनिटीमध्ये पिनाची लिंक देऊन टाकेल, तुम्ही तिथून घेऊ शकतात किंवा व्हिडिओच्या खालीसुद्धा मी लिंक देऊन टाकेल। तर बघा इथे मी काळ्या रंगाचा अस्तर घेतलेला आहे। माझ्याकडे पिंक कलरचं नाही आहे कारण की माझा रूम शिफ्ट झाल्यामुळे माझ्याकडे भरपूर असं मटेरियल नव्हतं आणि इकडे जिकडे मी राहायला आली त्या ठिकाणी दुकानं आसपास बिलकुल नाही आहे, डायरेक्ट शालीमारला जायला लागतं, तर त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो। तर बघा मी इथे अशी ही जे ब्लॅक पट्टी आहे त्याने पूर्ण याला पायपिंग करून घेणार आहे। तर बघा आपली ही पायपिंग करून झालेली आहे आणि खूप सुंदरसा हा आपला ब्लाऊज कवर तयार झालेला आहे। इथे छोटंसं मिनी कप्पा तयार झालेला आहे, तुम्ही टाचन पिना ठेवू शकतात। आणि हा जो साधा सिंपलसा ब्लाऊज कवर आहे तो आपण तयार केलेला आहे आणि खूप सुंदरसा हा ब्लाऊज कवर झालेला आहे। तुम्ही रेडीमेड गेले तर भरपूर पैसे लागतील, घरीच तुम्ही तयार करू शकतात। बघा जे नवीन साड्या असतात त्याच्यात तुम्ही फॉर्म सीट येतं त्याचा वापर करून तुम्ही कवर तयार करू शकतात। आणि हे कवर आहे ना जे आपण तयार करतो ते भरपूर वर्ष टिकतात कारण की माझ्याकडे असे खूप प्रोडक्ट आहे, म्हणजे अशा खूप वस्तू आहे की त्या मी तयार करते ना त्या माझ्याकडे खूप वर्ष असतात। तर विकत घेण्यापेक्षा घरी तयार करून बघा आणि त्याचं जे वस्तू आहे ते खूप सुंदर तयार होतं। तर व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर बघा मी याच्यामध्ये एवढे सारे ब्लाऊज पीस ठेवले होते, टोटल मी 18 ब्लाऊज पीस ठेवले। मी सगळे ब्लाऊज पीस नंतर मी मोजलेले आहे, तर मी 18 ब्लाऊज पीस ठेवलेलं आहे। अजून बी याच्यामध्ये जागा आहे, कमीत कमी 20 ब्लाऊज पीस बसतील एवढं आपलं मोठं स्टोरेज बॉक्स आपण तयार केलेलं होतं ब्लाऊज कवर। बघा हे टाचन पिना ठेवण्यासाठी हे छोटंसं आपण कवर तयार केलेलं आहे। तर इथे मी पिंक कलरची लेस वापरली होती, पिंक कलरचीच पायपिंग केली असती तर ब्लाऊज कवर अति सुंदर दिसलं असतं, पण काय हरकत नाही, माझं सामान शिफ्ट झाल्यामुळे मला काही सामानचं थोडंसं सापडत नाही, काही सापडलं त्याच्यामध्येच माझे व्हिडिओ शूट होऊ राहिले। तर मी परत पुढच्या टाईम खूप काळजी घेईल की परफेक्ट दिसेल असे कॉम्बिनेशन आणेल वेगवेगळे कलरमध्ये छानपैकी। तर बघा आपण हे सगळे ब्लाऊज कवर मी मोजले होते, एकूण टोटल 18 ब्लाऊज होते आणि याच्यामध्ये काही साधे सिंपल आहे, काही माझ्या मम्मीचे ब्लाऊज आहे, काही माझे ब्लाऊज पीस आहे, असे हे मी दाखवण्यासाठी मी घेतलेले होते। तर याच्यात असे टोटल आपण 18 ब्लाऊज बसवलेले आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।